सर्वप्रथम आपल्या आराध्य दैवतांचं श्री गणपती बाप्पांचं आपण या ठिकाणी स्मरण करूया आणि सुरुवात करू. त्यांच्या कृपेमुळे, त्यांच्या इच्छेमुळे आपल्याला ही कार्यशाळा मिळतीये, म्हणून त्यांचं स्मरण करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. स्वामी ओम. आपणा सर्वांचे आदिशक्ती गुरुकुलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि आजची ही कार्यशाळा माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आपण स्वतःच्या आरोग्यपूर्णतेसाठी आपण ही रेकी करत आहोत. तर खरोखरी सुद्धा तुम्ही जरी झोपेमध्ये झोपेच्या अवस्थेत गेलात तरी सुद्धा रेकी तिचं काम करत असते. अंतर्मन त्यांचं काम करत असतं. शक्ती ही पास होत असते आणि तुम्ही जास्तीत जास्त तुम्ही चांगली तब्येत तुमची होत असते. आता मी काही फीडबॅक वगैरे घेतले ते मी उद्या वगैरे तुम्हाला पाठवीन की याच्या आधीच्या कार्यशाळेमध्ये एका व्यक्तींना अक्षरशः 26 गोळ्या चालू होत्या. फॅटी लिव्हर होतं, डायबेटीस होता, बीपी होतं आणि दिवसभरामध्ये 26 गोळ्या चालू होत्या. त्या रेकीच्या माध्यमातून त्यांनी कमी केल्या. बऱ्यापैकी त्यांच्या फक्त 2 वगैरे गोळ्या राहिल्या त्यांच्या. तर आपण आता रेकी या विषयाला सुरुवात करू आणि त्यामध्ये थोडंसं अभ्यासक्रमाकडे सुद्धा आपण वळूया की तो कशा पद्धतीनं होणार आहे. त्याचं थोडक्यात सांगते आणि त्यानंतर आपल्या विषयाला सुरुवात करते. पहिली गोष्ट म्हणजे आपण सर्वजण ज्योतिषी आहोत. आपण इतरांचे प्रश्न सोडवतो आणि इतर व्यक्ती, बाहेरच्या व्यक्ती आपल्या घरात येतात. आता ऑनलाईनमुळे व्यक्ती येत नाही, परंतु त्यांचे फोन येतात. मग अशा वेळेस जर काही इतरांच्या समस्या आपल्या घरामध्ये येत असतील किंवा आपल्या ऑफिसमध्ये येत असतील, त्या आपल्यापर्यंत येत असतील, तर शेवटी आपल्याला हे परमेश्वराचं कार्य करायचं आहे. आपल्याला समस्या सोडवायच्या आहेत आणि त्यासाठी स्वतःवर प्रत्येक ज्योतिषानं स्वतःवर सुरक्षा चक्र घेणं आवश्यक आहे. आणि सुरक्षा चक्र कसं घ्यायचं हे आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. 7 दिवसाचा कोर्स आहे. तर तुम्हाला शिकवलं जाईल. सुरक्षा चक्र हे फक्त ज्योतिषांनाच आवश्यक नाही, तर प्रत्येकाला आवश्यक आहे. लहान मुलांना आवश्यक आहे. आपल्यासारख्या वयाच्या प्रत्येक व्यक्तीला हे आवश्यकच आहे. बाहेर जाणाऱ्यांना आवश्यक आहे. घरात राहणाऱ्यांना आवश्यक आहे. घरात असलो तरी सुद्धा कधीतरी पाय घसरू शकतो आणि बाहेर गेलो तरी सुद्धा कधीतरी आपण पडू शकतो आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला आपण आरोग्यपूर्ण राहिलंच पाहिजे. आपली तब्येत चांगली राहिलीच पाहिजे. आपण धडपडलं नाही पाहिजे. दुसऱ्यांचे दोष आपल्यामध्ये आले नाही पाहिजे. या सगळ्या अनेक गोष्टी आहेत आणि त्यासाठी सुरक्षा चक्र आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या हे सुरक्षा चक्र मुलांना तुम्ही देऊ शकता. तुम्ही स्वतःवर घेऊ शकता आणि इतर आपले जे नातेवाईक आहेत त्यांनाही तुम्ही देऊ शकता आणि त्यामुळे आपण सुरक्षित राहू शकतो. त्याचप्रमाणे आपलं आरोग्य जे आहे तर डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला आरोग्याचं चांगलं आरोग्याचे प्रत्येक अवयव चांगले राहिले पाहिजे आणि यासाठी रेकीचा वापर केला जातो. मगाशी आपण सर म्हटले की अ, कोणत्या कोणत्या आजारांसाठी उपयोग होतो तर अगदी डोकेदुखीपासून कॅन्सरपर्यंत याचा उपयोग नक्की होतो आणि नक्की याचा फायदा होतो. परंतु
तुमचा विश्वास याच्यावर आहे का? समजा तुम्ही डायरेक्ट सुरुवात केली कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी तर तुम्हाला फायदा होणार नाही. परंतु तुम्ही सर्वप्रथम तुम्ही डोकेदुखीसाठी करा, अंगदुखीसाठी करा, पाय दुखतोय, पायासाठी करा आणि तुम्हाला असं वाटेल, "अरे, माझं तर डोकं थांबलं की दुखायचं." आणि तुमचा कॉन्फिडन्स तिथे वाढतो. नंतर तुमचे इतर आजार त्याच्यातून बरे होतात आणि तुमचा तिथे कॉन्फिडन्स वाढतो. जेव्हा तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, जेव्हा रेकी शक्तीवरचा विश्वास वाढेल, त्यावेळेस तुम्ही कॅन्सरवरची ट्रीटमेंट करू शकता. आणि आता आजकाल अ, अनेक व्यक्ती ट्रीटमेंट रेकी म्हणजे मोठ्या-मोठ्या आजारांवर सुद्धा ट्रीटमेंट करतात आणि त्याचप्रमाणे आपण स्वतःवर घेऊ शकतो आणि इतरांना सुद्धा ही रेकी देऊ शकतो. यामध्ये ही लेव्हल 1 आहे आणि लेव्हल 1 मध्ये आपण स्वतःवर स्पर्शरेखी आणि दुसऱ्या व्यक्तींवर स्पर्शरेखी या 2 गोष्टी आपण ह्याच्यामध्ये शिकणार आहोत. त्याचप्रमाणे आपल्याला सुरक्षा चक्र हे सुद्धा शिकवणार आहोत आपण. त्याचप्रमाणे स्वतःचा ऑरा जो आहे ना, तर उदाहरणार्थ आपण गुरुचरित्र पारायण केलं, तर आपण स्वतः एकदम तेजस्वी दिसायला लागतो. त्याचप्रमाणे म्हणजे माझ्या बाबतीत मला अनुभव आहे, की सप्तशतीचं पारायण मी नेहमी करत असते. त्याचप्रमाणे गुरुचरित्र, सप्तशती आणि गुरुचरित्र मला फार आवडीचे विषय, आवडीचे देवता सर्वच देव आवडीचे, पण त्यांचं वाचन मी नेहमी करत असते. जेव्हा मी वाचन करते तेव्हा माझा खरंच ऑरा तिथं चांगला होत असतो आणि बाहेरच्या व्यक्ती मला सांगतात की ताई तुमचा ऑरा खूप छान आहे म्हणून. परंतु हे पोथी वाचनामुळे त्याच पद्धतीनं आपल्याला रेकी शक्तीच्या माध्यमातून आपल्या शरीराच्या बाहेरची निगेटिव्हिटी आपल्याला काढून टाकता आली पाहिजे. आणि म्हणून आपल्याला ही निगेटिव्हिटी काढून टाकण्यासाठी आणि म्हणजेच आपला ऑरा क्लीन करण्यासाठी आपल्या शरीराच्या भोवती जवळ-जवळ 4-5 प्रकारचे लेयर असतात. मग ते लेयर स्वच्छ झाले पाहिजे आणि त्यामुळे सुद्धा आपण एक तेजस्वी आपण दिसू शकतो आणि आपल्या शरीरातील वेगवेगळे आजार तिथेही कमी होतात. त्याचप्रमाणे पूर्वी जेव्हा रेकी शिकवली जायची तेव्हा तिथे अट्यूनमेंट अट्यूनमेंट किंवा दीक्षा ही प्रत्यक्ष दिली जायची, समोरासमोर दिली जायची, हात हातात घेऊन दिली जायची, डोक्यावर हात ठेवून तिथे दीक्षा दिली जायची. परंतु जेव्हापासून कोरोना सुरू झाला, त्यावेळेस पहिला प्रश्न होता, की ही दीक्षा कशी द्यायची? अ, म्हणजे डिस्टन्स रेकीच्या माध्यमातून, डिस्टन्स म्हणजे खूप अंतरावरून सुद्धा ही रेकी देता येते, परंतु काही टेक्निकमध्ये बदल केलेला आहे. तुम्हाला या ठिकाणी दीक्षा दिली जाते, परंतु दीक्षा देणारी मी कोणी नाही आणि मी देणार पण नाहीये. परमेश्वर तुम्हाला दीक्षा देणार आहे, तेच तुम्हाला दीक्षा देतील आणि ऑलरेडी ही दीक्षा, ही शक्ती ही तुमच्या स्वतःमध्ये आहे. तुमच्यामध्ये शक्ती आहे. तुमचं शरीर मुळात शक्तीनंच बनलेलं आहे. फक्त जी शक्ती आहे, ती शक्ती मी तुम्हाला दाखवून देणार आहे. तुमच्या दोन्ही हातांमध्ये, आपल्या डाव्या हातामध्ये शिव नावाची शक्ती आहे. आपल्या उजव्या हातामध्ये पार्वतीची शक्ती आहे. शिव म्हणजे वडील, पार्वती म्हणजे आई. फा अँड मा एनर्जी चिनी भाषेमध्ये फा अँड मा एनर्जी. तर हे अशा पद्धतीनं फा अँड मा एनर्जी या ठिकाणी आपल्या दोन्ही हातांमध्ये दिली जाते आणि या एनर्जीमुळे आपल्याला आपले दोन्ही हात शक्तीनं भरून जातात. त्याचा अनुभव तुम्हाला येणारच आहे साधारणपणे परवा दिवशी. आज आणि उद्या थिअरी आहे. प परवा दिवशी आपण दीक्षा दिली जाईल. दीक्षानंतर आपल्याला भरपूर प्रॅक्टिकल करायचे आहेत. त्याच्यामुळं आज आणि उद्याच फक्त थिअरी आहे, नंतर प्रॅक्टिकलच आहे. तर अशा पद्धतीनं ही अट्यूनमेंट इथे दिली जाणार आहे. आपल्या शरीरामध्ये तसं पाहिलं तर खूप नाड्या खूप आहेत, अवयव आपले भरपूर आहेत. परंतु इतकं सगळं देणं शक्य होईल न होईल. पण 26 पॉइंटवर डोक्यापासून पायापर्यंत 26 पॉइंटवर किंवा त्याही पेक्षा जास्त किंवा त्यापेक्षा एखाद दुसरा पॉइंट कमी. तर एवढ्या पॉइंटवर स्वतःची स्वतःला रेकी आपल्याला घेता येते. मगाशी मी तुम्हाला म्हटलं, की अंतर्मन आणि बाह्यमन. तर जर तुम्ही जागेपणानं रेकी करणार असाल, तर ते बाह्यमन ऐकतं.
आणि बाह्य मनाने त्याच्यामध्ये रेकी ती केली जाते. आणि जर का रात्री झोपून तुम्ही रेकी करणार असाल, तर ती अंतर्मन ऐकतं. तुम्ही कुठल्याही पद्धतीनं करू शकता. परंतु काही दिवस तरी तुम्ही बसून स्वतःच्या शरीरावर तुम्ही रेकी घ्या, काही दिवस तरी, आणि नंतर मात्र तुम्ही झोपेमध्ये रेकी घेतली तर चालेल. त्याचप्रमाणे ही रेकी शक्ती येते कुठून? तर अर्थात ब्रह्मांडामधून, आणि मग ते कशा पद्धतीनं ती आपल्यापर्यंत येते वगैरे, वगैरे. अं, आणि यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की सप्तचक्र ध्यान, ओंकार साधना ही खूप महत्त्वाची आहे. आता अनेकांचा प्रश्न हा असतो, की आमचं ध्यानच लागत नाही. परंतु ध्यान लागणं तसं पण अवघड नाहीये. ध्यानासाठी मी वेगळे कार्यशाळा घेते किंवा शिकवते किंवा नवरात्रात तर बऱ्याच वेळा मी घेते. नाही घेतलं तर रेकॉर्डिंग मी माझं देत असते. तर ध्यानामध्ये ध्यान खूप छान लागतं आणि नंतर त्याची आवड लागते. मला आजही मी नेहमी करत असते ध्यान. एक वेळ रेकी करत नाही, पण ध्यान करते. मग ध्यानाचा उपयोग काय? तर ध्यान आपण सप्तचक्रांवर ध्यान करतो. मग सप्तचक्र जर का तुमचे तेजस्वी झाले, तर ऑटोमॅटिकली आरोग्य चांगलंच होतं. आणि म्हणून सप्त ऊर्जा आहे कुठे? आपण जिवंत आहोत, तर ते ऊर्जा शक्तीमुळे, प्राणशक्तीमुळे, आतमध्ये असलेल्या शक्तीमुळे. परंतु ती शक्ती आहे कुठे? शरीराच्या प्रत्येक कणाकणामध्ये आहे, प्रत्येक पेशींमध्ये आहे. आणि आपले जे सप्तचक्र आहे, त्या सप्तचक्रांमध्ये आहे. आणि फक्त 7च चक्र आहेत का? नाही, अनेक आहेत. खूप आहे. प्रत्येक पेशीला 7 चक्र आहेत. प्रत्येक अवयवाला 7-7 चक्र आहेत. परंतु आपण फार डीपमध्ये जात नाहीये. आपण आपल्या शरीरातल्या 7 चक्रांचा आपण तिथे अभ्यास करणार आहोत आणि त्या 7 चक्रांवर ध्यान सुद्धा आपण तिथे हे करणार आहोत. ध्यानाचा खूप चांगला फायदा होतो. आणि अशा पद्धतीनं मी अभ्यासक्रमाबद्दल सांगितलेलं आहे. त्यामध्ये प्रॅक्टिकल जे आपल्याला करायचंय ते ध्यानाचं होईल, ओंकार साधनेचं होईल. त्याचप्रमाणे अं, स्वतःवर स्वतःला शरीराला स्पर्श करून कशी रेकी घ्यायची आणि दुसऱ्याच्या शरीराला स्पर्श करून कशी रेकी द्यायची आणि त्याचा फरक किती दिवसांमध्ये पडतो. साधारणपणे 21 दिवसांमध्ये रेकीचा फरक लगेच जाणवतो आणि तुम्हाला समजा पाय दुखतोय तुमचा, तर तुम्हाला 21 दिवस ते 21 दिवसानंतर पाय दुखायचा थांबेल का? नाही. तर तो साधारण 1, 2, 3 वेळा रेकी केल्यावर लगेच तुमचा पाय दुखणं वगैरे ते थांबतं. परंतु अ, ही त्याची कंटिन्यूटी कमीत कमी 21 दिवस असावी लागते. तर अशा पद्धतीनं जर का आपण रेकीला वाहून घेतलो ना, जसं ज्या पद्धतीनं आपण ज्योतिषशास्त्राला वाहून घेतलेलं आहे, त्या पद्धतीनं जर का रेकीला वाहून घेतलं ना, तर आपल्यासारखे भाग्यवान आपणच आहोत. आणि अ, अनेक लोकं म्हणजे आपणच अशातला भाग नाही, तर अनेक व्यक्ती रेकीमध्ये फुल टाईम काम करतात. रात्रंदिवस रेकी करतात. तर तुम्हाला हे किती पटतंय ते पहा. शक्य असेल त्यांनी त्यामध्ये उतरा. नसेल शक्य त्यांनी मिनिमम रात्री झोपताना स्वतःवर रेकी घ्यायची आहे. पहाटे आपण अनेक वेळा जाग येते आपल्याला आणि त्या जागा असलेली जी जाग येते, तर कधी-कधी पुढे झोप लागत नाही आपल्याला. अशा वेळेस किंवा पहाटे 3 वाजता, 4 वाजता सुद्धा जाग येते आणि तेव्हाही सुरुवात करायची रेकी करायला. एक तर तेव्हा पटकन झोप तरी लागून जाईल किंवा रेकी तरी होईल. काहीतरी तर त्यामध्ये होतंच. परंतु बसून रेकी सुद्धा आपल्याला शिकायची आहे, की त्यामुळे सर्व अवयवांवर, सर्वच्या सर्व अवयवांवर आपल्याला रेकी घेता येते. आपण या ठिकाणी रेकी या विषयाकडे वळूया. तर मुळात रेकी म्हणजे एक प्रकारे ब्रह्मांडामधील ऊर्जा शक्ती आहे. एक प्रकारे ब्रह्मांडाच्या प्रत्येक कणाकणामध्ये भरून राहिलेली निर्गुण निराकार शक्ती आहे. या रेकीचं याचं नाव सुद्धा जपानी आहे. रेकी शक्तीचं नाव
जपानी भाषेमध्ये त्यांनी त्याला रेकी म्हटलेलं आहे. पण जर का हा शोध भारतात लागला असता, तर भारतामध्ये या शक्तीचं नाव रेकी नसतं. या शक्तीचं नाव निर्गुण निराकार शक्ती असं दिलं असतं. परंतु रेकी शक्तीबद्दल आपल्या भारतामध्ये भगवान गौतम बुद्धांनी त्याचा प्रथम अभ्यास केला. गौतम बुद्धांची तुम्हाला गोष्ट माहितीच आहे, की ते म्हटले, "मला हे दुःख, दुःख, दुःख नकोच आहे." मग सुखाच्या शोधामध्ये आणि लोकांना सुख द्यावं या उद्देशानं ते जेव्हा बाहेर पडले आणि त्यांनी जेव्हा अभ्यास केला, तर त्यांनी सुद्धा या पद्धतीचा अभ्यास केलेला आहे. त्यांनी त्याचं नाव काय दिलंय मला माहीत नाही. परंतु लामा फेरा ही गौतम बुद्धांचीच एक रेकीसारखीच शक्ती आहे. मग भारत देशामध्ये लामाफेराचा खरं तर फारसा विकास झाला नाही. पुढे ही शक्ती अनेक लोकं लामाफेरा सुद्धा शिकतात. परंतु जपानमध्ये डॉक्टर मिकाओ युसाई यांनी मात्र या शक्तीचा शोध घ्यायला सुरुवात केली. अगदी सेम भगवान बुद्धांप्रमाणेच. त्यांना सुद्धा दुसऱ्यांचं दुःख बघवलं नाही. दुसऱ्यांचे आजार, दुसऱ्यांना होणारा त्रास या गोष्टी त्यांना बघवल्या नाही आणि काय बरं असेल, किती लोकांना त्रास, किती लोकं आजारी पडतात, काय बरं केलं पाहिजे? आणि या उद्देशानं ते एका डोंगरावर गेले आणि डोंगरावर जाऊन त्यांनी ध्यान केलं असेल किंवा काहीतरी शोध घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि रोज त्यांना काही ना काही, काही ना काही त्यांना सापडलं. त्यांना काही ना काही तत्व सापडली, काही ना काही विचार सापडले, ते त्यांनी तिथे लिहून वगैरे काढले. अशा पद्धतीनं त्यांनी 21 दिवस अभ्यास केला. कधी-कधी आपल्याला सुद्धा होतं, एखादी गोष्ट अचानक आपल्याला सापडून जाते. त्या पद्धतीनं त्यांना रेकी शक्तीचा शोध त्यांना लागला. त्यांनी 21 दिवसामध्ये संपूर्ण रेकी शक्ती म्हणजे काय, त्याचा वापर कसा करायचा, ती इतरांना कशी द्यायची, अशा अनेक गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये शोधून काढल्या आणि त्यानंतर दररोज त्यांना एक-एक गोष्ट त्यांना सापडत होती. आज एक गोष्ट सापडली, तर त्यांनी एक दगड बाजूला ठेवला. मग उद्या सापडली, तर त्यांनी दुसरा दगड बाजूला ठेवला. अशा पद्धतीनं त्यांनी 21 दिवसामध्ये 21 गोष्टी त्यांना त्याच्यामध्ये सापडल्या आणि त्याचा वापर त्यांनी त्याची सुरुवात केली. ही जी रेकी शक्ती आहे, त्यांच्या असं लक्षात आलं, की ही ब्रह्मांडामधील ऊर्जा शक्ती आहे. जे पिंडी तेच ब्रह्मांडी आहे. जे ब्रह्मांडी तेच पिंडी आहे. जर ब्रह्मांडामध्ये एखादी गोष्ट जर का त्या ठिकाणी अ, तिथं काय आहे? तर तिथं पण ऊर्जा आहे. तिथं सूर्य नावाचा आत्मा त्या ब्रह्मांडामध्ये आहे. तो आत्मा तिकडे आहे, तर आपल्यामध्ये पण आत्मा आहे. तिथं चंद्र नावाचं एक मन आहे, तर आपल्यामध्ये पण मन आहे. तिथं पंचमहाभूत आहे. आपल्या शरीरामध्ये पंचमहाभूत आहे. त्या ब्रह्मांडामध्ये ऊर्जा शक्ती आहे, तर आपल्याही शरीरामध्ये ऊर्जा शक्ती आहे. अशा अनेक गोष्टी त्यांना सापडल्या आणि हीच ब्रह्मांडामधील शक्ती आपल्या शरीरामध्ये आहे आणि त्या शक्तीचाच विकास करायचा आहे आणि ही शक्ती जेव्हा दोन्ही हातांमध्ये येते, ऑलरेडी ही शक्ती असते कुठे? म्हणजे आपण ब्रह्मांडामध्ये असते ही गोष्ट आपण या ठिकाणी शिकलो. परंतु आपल्या शरीरामध्ये कुठे असते? त्याचा 1-2 मिनिटं आपण विचार करूया, की ही शक्ती आपल्या सप्तचक्रांमध्ये असते. प्रत्येक पेशींमध्ये असते. हाडांमध्ये असते. सगळीकडे, सगळीकडे, सर्वत्र ब्रह्मांड आपल्या हृदयापासून, आपल्या शरीरापासून सुरुवात होऊन ब्रह्मांडाच्या अंतापर्यंत सर्वत्र ही शक्ती आहे. मग ही जी शक्ती आहे, तर ती आपल्या 7 चक्रांमध्ये आहे. पण 7 चक्र आहेत कुठे? शरीराच्या मध्यावर आहेत ना. मग ही शक्ती हातातूनच का बाहेर पडते? हा मुद्दा असेलच ना तुमच्या मनामध्ये. मग ही शक्ती आपल्या हातामधूनच बाहेर पडते. याचं कारण असं आहे, की सप्तचक्र शरीराच्या मध्यावर आहे आणि या मध्यामधून
नंतर ती साईडला 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 येते आणि आपल्या हातांमधून ती शक्ती बाहेर पडते. कारण बाहेर पडण्यासाठी हा एकच मार्ग आहे. हां, डोळ्यांमधून, चेहऱ्यामधून, प्रत्येक रंध्रामधून आपण तेजस्वी दिसतो, त्याच्यातून ती बाहेर पडतच असते. पण जास्त मोठ्या प्रमाणामध्ये प्रवाहित होण्यासाठी आपल्या 2 हातांचा उपयोग या ठिकाणी व्हायला पाहिजे आणि म्हणून ती हातांमधूनच ही शक्ती बाहेर पडते. आणि ही हातांमधून बाहेर पडणारी शक्ती नंतर आपण स्वतःवर घेत असतो. मग ही शक्ती जर ऑलरेडी आपल्या सप्तचक्रांमध्ये आहे, तर तुम्हाला शक्ती देणारी मी कोण बरं? मी कोणीच नाहीये. ही तुमच्यामध्ये आहे, ती तुम्हाला मी दाखवणार आहे फक्त आणि ही तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे. तुम्हाला त्याची जाणीव होणार आहे. फक्त ही शक्ती आपल्याला वाढवायची आहे. ती रोज जेव्हा आपण ओंकार साधना कमीत कमी 11 वेळा ओंकार म्हणायचेत. 11 वेळा ओंकार म्हणण्यासाठी जास्तीत जास्त 5 मिनिटं लागतील. आणि पण ओंकार म्हटल्यानंतर जी तेजस्विता तुम्हाला निर्माण होते, ती फार मोठ्या प्रमाणावर आहे. मग मिनिमम 11 वेळा. आता अनेक लोकांनी स्वतःचे सगळे पूर्ण आजार बरे केले. 108 वेळा ओंकार म्हणून सगळे आजार बरे केलेले आहेत. मग परंतु तो वेळ आपण काढतो का? तर ते सर्व तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही वेळ काढा आणि आपण याचा नक्की उपयोग करू. तर मी आता हेच सांगत होते, की शक्ती आपल्या शरीरात पण आहे. जे पिंडी तेच ब्रह्मांडी आहे. या शक्तीचा उपयोग शारीरिक कमतरता भरून काढण्यासाठी, मानसिक कमतरता भरून काढण्यासाठी सुद्धा होतो. या शक्तीचं दुसरं अजून एक नाव आहे, ते म्हणजे हीलिंग. हीलिंग म्हणजे काय? मुद्दाम मी हीलिंग ही वेगळी पद्धत वेगळी आहे बरं का. रेकी ही वेगळी पद्धत आहे, हीलिंग ही वेगळी पद्धत आहे, परंतु दोन्हीचा अर्थ एकच आहे जवळ-जवळ. हीलिंग म्हणजे हील करणे. हील करणे म्हणजे कमतरता भरून काढणे. तर शरीरामधील, मनामधील ज्या काही कमतरता आपल्या शरीरात असतात, की आजारी पडलो म्हणजे तिथे ऊर्जेची कमतरता आहे. तर ह्या कमतरता भरून काढण्यासाठी याचा उपयोग होतो. आता उदाहरणार्थ पत्रिकेमध्ये चंद्र खराब असेल, तर मानसिक कमतरता निर्माण होतात. परंतु जर का आपण आपलं मन बळकट केलं तर? आपण जेव्हा आध्यात्मिक उपासना देतो, तेव्हा आपण म्हणतो चंद्राची उपासना करा. चंद्राचे मंत्र म्हणा. मग त्या ठिकाणी आपण चंद्राची उपासना करतो, पौर्णिमेची उपासना करतो, चंद्राला दुधाचा नैवेद्य दाखवतो. मग ही ही काय गोष्ट आहे ही? तर आपण चंद्राला सांगतो आणि त्यावेळेस चंद्रापर्यंत ती उपासना पोहोचतेच. पण त्याचबरोबर तीच उपासना आपल्या हृदयामध्ये पोहोचते आणि आपलं हृदय म्हणतं, की "येस, आय एम स्ट्राँग." आध्यात्मिक उपासना सुद्धा आपल्याकडून अशा पद्धतीनं अ, कमतरता भरून काढतात आणि रेकी शक्तीच्या उपासना, सकारात्मक शक्तीच्या उपासना, लॉ ऑफ अट्रॅक्शन ह्या सगळ्या याच्यातून आपली मानसिक, शारीरिक कमतरता भरून निघाली, की आपण त्यामध्ये चांगल्या पद्धतीनं आपण आपलं जीवन चांगलं होऊ शकतं. आता त्यानंतर आपण पाहूया रेकीचा इतिहास काय आहे. तर डॉक्टर मिकाओ युसाई यांनी 1930 मध्ये या शक्तीचा त्यांनी शोध लावला. त्यांनी स्वतः भरपूर अभ्यास केला. त्याच्यावर अनेक स्वतःच्या शरीरावर अभ्यास केला. मग त्यांनी इतर व्यक्तींवर त्याचा अभ्यास केला. त्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींवर त्यांनी अभ्यास केला. त्यांना सहकारी मिळाले. अनेक चांगल्या व्यक्ती त्यांना सहकार्य करण्यासाठी मिळाल्या. त्यांच्या घरातील व्यक्ती किंवा त्यांचे जे शिष्यगण वगैरे जे होते, तर त्यांनी आणि मग त्यांनी सर्वप्रथम फक्त 22 जणांनाच त्यांनी रेकी शिकवली. कारण मी सांगते ना, हे प्रत्येकाला हे ज्ञान मिळत नाही. मग म्हणजे त्यांनी 1930 पासून 1936 पर्यंत त्यांनी फक्त 22 जणांना त्यांनी रेकी मास्टर केलं. आणि त्यानंतर त्यांचे जे शिष्य होते त्याच्यामध्ये डॉक्टर हे जपानी नावं आहेत. हवायो ताकाता आणि डॉक्टर हायाशी वगैरे
या दोन लेडीज आहेत आणि त्या दोन लेडीजनी रेकीचं केंद्र त्यांनी स्थापन केलं. त्यांच्याबरोबर मिकाओ युसाई ते सुद्धा होतेच. मला वाटतं 1936 पर्यंत नाही, 1970-80 पर्यंत त्यांनी फक्त 22 जणांनाच केलं होतं. रेकी मास्टर त्यांनी केलं होतं. 1970 आणि 80 मध्ये पर्यंत ही विद्या जपानमध्ये होती. आणि नंतर मात्र त्यांनी संपूर्ण म्हणजे आपल्या भारत देशांमध्ये, इतर देशांमध्ये सुद्धा त्यांनी प्रवास करायला सुरुवात केली. भारतामध्ये डॉक्टर मिकाओ युसाई हे स्वतः तिथं येत होते, आले होते आणि ते साधारण 1985च्या दरम्यान ते तिथं आले आणि त्यांनी म्हणजे घरोघरी जाऊन त्यांनी त्याचं शिक्षण दिलं, ग्रुप तयार केले आणि मग भारतात सुद्धा रेकीचे अभ्यासक त्यांनी तयार केले. आणि रेकीची एक संघटना त्यांनी स्थापन केली. रेकीचं जे शिक्षक आहेत त्याच्यामध्ये अनेक लोक होते. हवायो ताकाता हायाशी हे तर होतेच. पण त्याचबरोबर बेथल फेक ही पण एक व्यक्ती होती. नंतर अ, काय ते हेलन नावाची व्यक्ती होती, हेबली नावाची व्यक्ती होती, नंतर हॅरी कुबोई वगैरे, नंतर फिलिस फिरोमॅटो वगैरे ही सगळे जपानी नावं आहेत. या व्यक्ती सुद्धा त्याच्यामध्ये होत्या. त्यांनी सर्व देशांमध्ये फिरून त्यांनी रेकीचा प्रचार आणि प्रसार त्यांनी केला. मग हा प्रचार आणि प्रसार केल्यानंतर माझ्या मते साधारण 1985 पासून ते 1990-95 पर्यंत 2000 व्यक्ती भारतामध्ये तयार झाल्या. आणि मग ह्या 2000 व्यक्ती अ, त्यांनी त्यामध्ये अ, पुढे शिक्षण द्यायला सुरुवात केली. या शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला अ, आपण नंतर अनेक व्यक्तींनी नंतर रेकीची केंद्र स्थापन केली, रेकीचा अभ्यास केला, एकमेकांना रेकी देणे किंवा आता कोरोना काळामध्ये मी स्वतः सुद्धा अनेक लोकांना आम्ही या ठिकाणी रेकी दिल्या कोरोना काळामध्ये. म्हणजे त्यामध्ये माझं कुठलंही त्याच्यामध्ये हे नाहीये. मी देवाला सांगत होते, स्वामींना सांगत होते. कितीतरी व्यक्तींना मी ओळखत पण नाही. अशा व्यक्तींना आम्ही त्या ठिकाणी हे केलं आणि अगदी मृत्यूच्या दारात असलेल्या व्यक्तीसुद्धा कोरोना काळामध्ये बाहेर आल्या. कोरोनामध्ये सगळ्यांना वेळ होता, त्यावेळेस भरपूर रेकी केली. नंतर पुन्हा त्याचं कमी झालं प्रमाण. अ, रेकी जर का शिकायची असेल ना आपल्याला, तर मात्र आपल्याकडे काही गोष्टी असणं आवश्यक आहे आणि त्यातली महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या व्यक्तींवर रेकी करतात, त्यासाठी रेकीचं तत्वज्ञान आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, की तुम्ही ज्या अ, व्यक्तींवर तुम्ही रेकी करणार आहात, स्वतःवर करणार आहात, तर तुम्ही स्वतःवर प्रेम केलं पाहिजे. स्वतःच्या अवयवांवर प्रेम केलं पाहिजे. खरं सांगायचं तर आपल्या शरीरातील हे जे अवयव आहेत ना, आपल्याला जन्मापासून मृत्यूपर्यंत भरपूर साथ देतात. आपण आपल्या अवयवांना किती त्रास देतो. आपण कित्येक किलोमीटर चालतो, खूप मोठी-मोठी कामं करतो, कष्टाची पण कामं करतो. आपल्या शरीराला त्याचा त्रास होतो. कधी-कधी आपल्या अवयवांना त्याचा त्रास होतो. कधी-कधी आपले हातपाय मोडतात, कुठेतरी हाडांना त्रास होतो त्याचा आणि मग त्यांना किती दुःख होतं. आणि हेच अवयव तरीसुद्धा बिचारे पुन्हा तयार होतात. पुन्हा ते भरून येतं सगळं दुखणं आणि पुन्हा ते आपल्यासाठी काम करतात. आणि मग समजा एखाद्या माणूस जर तुमच्यासाठी काम करत असेल, तर तुम्ही म्हणता, "अरे, किती माझ्यासाठी तुम्ही काम करता. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद." हे तुम्ही कुणाला म्हणता? हे तुम्ही म्हणता ते तुमच्या मित्रांना म्हणाल, मैत्रिणींना म्हणाल, तुमच्या घरातल्या माणसांना म्हणाल. एखादा जो तुम्हाला मदत करतो त्यांना तुम्ही म्हणाल, पण तुम्ही आजपर्यंत विचार करा, की तुम्ही तुमच्या अवयवांना कधी म्हटलात का? "अरे माझ्या दोन्ही पायांनो, मला तुम्ही खूप आवडता. तुम्ही खूप चालता. मी तुमच्यावर खूप प्रेम करते." असं कधी म्हटलात का? नाही म्हटलात ना? तर म्हणायला सुरुवात करा.
पण अशा पद्धतीनं ही सवय आपल्या शरीराला, आपल्या जिभेला, आपल्या मनाला लागणं आवश्यक आहे. आणि जेव्हा इतकं सकारात्मक आपण बोलतो, तिथं चंद्र खराब कसा होईल? मग चंद्र ऑटोमॅटिकली शुद्ध होतच राहतो. परंतु हे जेव्हा रेग्युलर केलं जात नाही, तेव्हा मात्र चंद्र आपला खराब होतो. तर यामध्ये हे तत्व जे आहे, ते तत्व लक्षात घेणं आवश्यक आहे, की तुम्ही अवयवांवर प्रेम करा. स्वतःच्या मनावर प्रेम करा, स्वतःच्या शरीरावर प्रेम करा, स्वतःच्या जीवनावर प्रेम करा, तुमच्या मागील सर्व जन्मांवर प्रेम करा, तुमच्या देवांवर प्रेम करा, तुमच्या आराध्य दैवतांवर प्रेम करा, तुमच्या घरातल्या माणसांवर प्रेम करा, तुम्हाला भेटणाऱ्या प्रत्येकावर प्रेम करा. मग प्रेम करा म्हणजे काय? असं काही "ये रे माझ्या राजा" असं काही आपण तिथं प्रत्येकाला म्हणू शकत नाही. परंतु त्यांच्याबद्दल एक करुणा, एक प्रेम आपल्या मनात आतून असणं आवश्यक आहे आणि या गोष्टी पटकन होत नाहीत. आणि जी गोष्ट ही पटकन होत नाही, त्यामध्ये आपण स्वतःला सवय लावणं आवश्यक आहे. मला ही जी कार्यशाळा आहे ना, त्यामध्ये मला 100% खात्री आहे, की तुम्ही त्या सवयी लावून घेणार आहे आणि म्हणून मी मनापासून तुम्हाला सांगते आहे. आणि सर्वप्रथम तुम्ही धरून चला. धरून चला. मी थोडंसं पुढे जाऊन असं सांगते, की आपण रेकी कुणावर करणार आहोत याच्यामध्ये स्वतःवर करणार आणि दुसऱ्या व्यक्तींवर करणार. तुम्ही स्वतःवर प्रेम करता, प्रत्येक जण करतो. मग दुसरा व्यक्ती कोण आहे तुमच्याबरोबर अजून? तुम्ही तुमच्या मुलांवर प्रेम करता. मुलगा म्हणेल, "आई माझं जरा डोकं वगैरे दुखतोय, अभ्यास करून मी दमलोय." तर तुम्ही म्हणाल, "चल मी तुझ्यावर करते." का बरं तुम्ही मुलांवर करणार आहात? कारण ती तुमची मुलं आहेत. तुम्ही तुमच्या मुलांवर प्रेम करता आणि म्हणून तुम्ही त्यांच्यावर अगदी मनापासून तुम्ही तिथे रेकी करणार आहात. परंतु जेव्हा क्लायंट तुमच्याकडे येतो, कधीतरी कुठलातरी आजारी माणूस तुमच्याकडे येतो, त्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता असं होत नाही. कित्येक व्यक्तींना तुम्ही ओळखत नसता. कितीतरी आजारी व्यक्ती असतात, बाहेर पडलो असतात कुठेतरी. आपण फार-फार तर त्यांना ₹5 ₹10 देऊ शकतो. पण आपण त्यांच्यावर प्रेम करतो का? नाही करत. जर आपण त्यांच्यावर प्रेम करत नसू, तर ती रेकी त्यांच्यावर काम करत नाही. म्हणून अनेक कर्क राशीचं व्यक्ती आणि कर्क राशीचा गुरु असलेल्या व्यक्ती ह्या करुणामय असतातच. भले वेळ असेल, नसेल, फटाफट, फटाफट सांगू शकतात. आता मी पण प्रश्न सोडवला गेला पाहिजे. ही करुणा, हे प्रेम, ही तुमच्या मनामध्ये असणं आवश्यक आहे. जोपर्यंत हे प्रेम नाही, तोपर्यंत तुमची रेकी काम करणार नाही. मन प्रेमळ करा, करुणामय प्रेम करा आणि हे लक्षात ठेवा. कितीही या विषयावर बोलले ना, तरी कमीच पडेल. त्याचप्रमाणे कर्ते-करवी ते आपण नाही. कर्ते-करवी ते तेच आहेत. त्यांनीच दिलंय आपल्याला हे सर्व. आत्ता मी बोलतेय ना, हे त्यांनी मी नाही कसलीही तयारी कधीच करत नाहीये. एकाही कार्यशाळेची मी करत नाही. आणि कार्यशाळेची तयारी केली, की माझं तत-पप झालंच म्हणून समजा. तर ही उच्च अशी ही सर्वोच्च शक्ती आपल्याला आपल्याकडून काम करून घेते. रेकी शिकवायची आहे, तर ती शक्ती आपल्याला सांगते. रेकी करायची आहे, तर ती सांगते. जे काही आपण करतो ते फक्त त्यांच्याच कृपेनं करत आहोत, ही भावना मनामध्ये सतत असली पाहिजे आणि ती अ, नक्की तुम्ही त्या ठेवणार आहात. परमेश्वरी शक्तीवर विश्वास ठेवा. कर आणि ज्यावेळी तुम्ही म्हणाल ना, की मी रेकी केली आणि समोरची व्यक्ती बरी झाली आणि तिथं 1% जरी तुमच्या मनामध्ये अहंकार निर्माण झाला, त्यावेळी समोरच्या व्यक्तीचे आजार तुमच्याकडे येणार आहेत. हे लक्षात ठेवा. पत्रिका पाहिली आणि पत्रिकेमध्ये मी पत्रिका पाहिली, माझं उत्तर बरोबर आलं. त्यांना मी प्रेडिक्शन सांगलं. मी सांगितलं, त्यांना मी उपाय दिले, त्यांचं बरोबर झालं. इथं हा मीपणा जेव्हा येईल,
खास ज्योतिषांसाठी पण मी हे सांगते, हा जो जेव्हा तिथं हा मीपणा जेव्हा येतो, तेव्हा समोरच्या व्यक्तीमध्ये असलेले आजार, वेदना, त्रास, त्यांच्यामध्ये असलेल्या निगेटिव्हिटी या तुमच्यामध्ये येतात आणि त्या येऊ नयेत म्हणूनच आपल्याला सुरक्षा चक्र आपल्याला घ्यायचा आहे, नाहीतर हा एक खूप मोठा तोटा आहे रेकीचा. सर्वप्रथम आपल्यामध्ये आणि आपल्या क्लायंटमध्ये एक भिंत तयार करता आली पाहिजे. एक भिंत वेगळी आणि कवच वेगळं. मी कवचही सांगणार आहे, भिंतही सांगणार आहे आपल्यामध्ये. तर ही भिंत आपल्याला तयार करता आली पाहिजे. आणि अशा पद्धतीनं परमेश्वरी शक्ती जेव्हा ते करतात, ही बुद्धी जेव्हा आपल्याला होईल, जेव्हा आपण म्हणू, त्यावेळेस खरोखर तेच करत असतात. सगळी जबाबदारी त्यांचीच असते. पण ही जबाबदारी आपण स्वतःवर घेतली ना, मग भोगायची त्यांची फळं आपल्यालाच भोगावी लागतायत. आणि म्हणजे तुम्हाला हा अनुभव असेल कदाचित, पण मी सुद्धा बघितलेला आहे, अनेक ज्योतिषी व्यक्ती नंतर आजारी पडतात. इतरांचे दुःख त्यांच्या घरामध्ये येतात, त्यांच्या ऑफिसमध्ये येतात. ह्या व्यक्ती विचार करतात, की "हां, तुझं बरं झालं बघ, मी सांगितलं आणि झालं की नाही बरं?" हा विचार नाही करायचा. मी कोण सांगणारी आहे? ते सांगतात. रात्रंदिवस हाच विचार डोक्यात असला पाहिजे आणि त्याच वेळेस तुमच्यापर्यंत काही येणार नाही. आपण अगदी ठणठणीत राहणार आहोत. आणि मलाही हे मी मलाच सांगते, स्वतःला सांगते. जसे तुम्हाला सांगते तसे मी मलाही सांगतेय. आणि मला त्याची पूर्ण खात्री आहे. आपण ज्योतिष जेव्हा शिकतो तेव्हा मला कोणीतरी बोललं मला, की तुमचा एक गुरु चांगला असला ना, तुमचा उच्चीचा गुरु असेल किंवा तुमचा मीन राशीचा, धनु राशीचे वगैरे चांगले गुरु जेव्हा असतील, त्यावेळेस तुमचे सगळे दोष एका बाजूला आणि तुमचे गुरु महाराज एका बाजूला. तर इतकं आपल्याला गुरूंचा महत्त्व आपल्याला या ठिकाणी आहे आणि तेच करते करविते आहेत. ही एक गोष्ट या ठिकाणी 100% लक्षात ठेवा. आता म्हणजे जेव्हा-जेव्हा कधी मी रेकॉर्डिंग तुम्हाला देणार आहे. जेव्हा-जेव्हा कधी तुम्हाला वाटेल तेव्हा-तेव्हा हे रेकॉर्डिंग माझे हे विचार ऐका. हे मी बोलतच नाहीये, तेच सांगतायत तुम्हाला. जेव्हा कधी वाटेल, मीपणा वाटला तर. तसं नाहीच आहे आपल्यामध्ये कोणी तसं मीपणा वाटण्यासारखं. आता पुढं आहे ते म्हणजे समस्यांचा विचार करू नये. तर समस्यांचा फार जास्त विचार म्हणजे 99% वेळा आपण समस्यांचा विचार करतो. परंतु समस्या चा विचार करतो तेव्हा निगेटिव्ह विचार मनात येतात आणि अ, रेकीचं किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शनचं हे एक शास्त्र आहे, की तुम्ही जो विचार करता तोच ब्रह्मांडामध्ये पसरतो. आपण सर्व ज्योतिषी आहोत. आपल्याला हे माहिती आहे, की प्रत्येक ग्रहाला उत्तर-दक्षिण चुंबकीय अक्ष आहे. पृथ्वीला सुद्धा उत्तर-दक्षिण चुंबकीय अक्ष आहे. आपल्या देहाला उत्तर-दक्षिण चुंबकीय अक्ष आहे. डोकं म्हणजे उत्तर आणि अ, पाय म्हणजे दक्षिणेकडचा अक्ष. इत आणि अक्ष म्हणजे इंग्रजीमध्ये आपण त्याला पोल म्हणूया हवं तर. आणि सायन्समध्ये 8वी-9वी मध्ये जेव्हा आपण होतो, त्यामध्ये असलेला महत्त्वाचा एक नियम आहे. सायन्समधला नियम. अपोजिट पोल अट्रॅक्ट ईच अदर, सेम पोल रिपेल ईच अदर. अपोजिट पोल म्हणजे दुसऱ्या ग्रहांकडील उत्तरेकडील सगळ्या चुंबकीय वेव्हज आपल्या दक्षिणेकडून आपल्यापर्यंत येतात आणि इतर ग्रहांमध्ये असलेल्या दक्षिणेकडच्या चुंबकीय वेव्हज आपल्या शरीरामध्ये, आपल्या उत्तर दिशेकडून शरीरामध्ये येतात आणि प्रत्येक ग्रहांना चुंबकीय अक्ष आहे. प्रत्येक ग्रहांचे आकारमान खूप मोठे आहे. त्या साधी चुंबक सुई पाहिली तर त्याच्यामध्ये सुद्धा चुंबकीय तरंग लहरी आहेत. थोडंसं सायंटिफिकली सुद्धा बोलते मी.
फक्त अध्यात्माला दोन बाजू आहेत, त्याच्यामध्ये विज्ञान सुद्धा आलंच. तर सर्व ग्रहांचे परिणाम हे आपल्याच चुंबकीय अक्षामुळे आपल्यावर होत असतात. त्याचप्रमाणे मागील जन्मी जे काही आपण कर्म केले त्यानुसार सुद्धा आपल्यावर ते परिणाम होत असतात. आपलं या जन्मीचं नशीब म्हणजे मागच्या जन्मीचं कर्म आहे आणि पुढच्या जन्मीचं नशीब म्हणजे ह्या जन्मीचं कर्म आहे. त्यामुळं आपण मागच्या जन्मी माहित नाही, परंतु ह्या जन्मी आपल्याकडून चांगलंच कर्म झालंच पाहिजे. परंतु आपण जेव्हा समस्यांचा विचार करतो त्यावेळी मात्र तिथं रात्रंदिवस समस्या, समस्या, समस्या आणि समस्या आपल्या डोक्यामध्ये घोळत राहते. आपल्या डोक्यामध्ये तयार झालेला प्रत्येक विचार ब्रह्मांडामध्ये पसरतो. त्या ग्रहांच्या चुंबकीय अक्षांपर्यंत आपणच केलेला विचार तिथपर्यंत सुद्धा जातो. ग्रहांचे चुंबकीय परिणाम आपल्यापर्यंत येतात. आपण केलेला विचार ग्रहांच्या अक्षापर्यंत आणि ग्रहांकडे गेलेला प्रत्येक विचार त्यांच्या चुंबकीय अक्षाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत, म्हणजे तो एक प्रकारचा बुमरँग आहे. आपण केलेला प्रत्येक निगेटिव्ह विचार हा बुमरँग आहे आणि तो निगेटिव्ह विचार पुन्हा आपल्याकडे येणार आहे. आणि म्हणून आपल्याला समस्यांचा विचार नाही करायचा. तर त्यावेळेस आपण जर का उलट 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 बोलत राहिलो तर लगेचच शक्य नाही हे. समजा मी आजारी आहे असं आपण आजारी पडलो, आपण माझा पाय दुखतोय, मला खूप बरं वाटत नाही, माझे पाठ दुखते, माझं पोट दुखतंय. पहिले काही दिवस तुम्हाला म्हणेल माझं इथं खूप काही मला दुखतंय, अंग दुखतंय माझं, मला त्रास होतोय. आणि मी म्हणायचं मी खूप चांगलं आहे, माझं आरोग्य चांगलं आहे, माझा पाय चांगला आहे, माझं डोकं चांगलं आहे. हे काय उलट उलट उलट. आणि आपलं मन ऐकायला तयार होत नाही. आपलं मन अजिबात ऐकत नाही. परंतु खरं तर ही जे सकारात्मक विचार ना प्रत्येक क्षणाला म्हटले पाहिजे. तुम्ही स्वयंपाक करत असा म्हणा. तुम्ही काम करताय, तुम्ही समस्या सोडवताय, तुम्ही पूजा करताय, चांगलं तुम्ही सकारात्मक विचार म्हणा. परंतु ते शक्य होत नाही. आणि जेव्हा ही गोष्ट शक्य होत नाही, त्यावेळी मात्र एक आसन टाकायचंय आणि आसनावर बसायचंय आणि आसनावर बसून आपल्याला हवे ते विचार करायचे आहेत. जर तुम्ही कंटिन्यू चांगलेच विचार केले तर तुम्हाला रेकी करण्याची गरज नाही. परंतु आपल्याकडून तसं होत नाही आणि म्हणून तुम्ही बसून रेकी करा, स्वतःच्या शरीरावर करा, तुम्ही झोपून रेकी करा. मग हा जो विचार जे आहेत, जे सकारात्मक विचार केलेले आहेत, आत्ता केलेल्या सकारात्मक विचारांची ताकद ही साधारणपणे 8 तास, 24 तास, 15 तास, 20 तास राहते. त्या विचारांची ताकद. आणि पुन्हा 15-20 तासानंतर आपण पुन्हा निगेटिव्ह विचार करायला लागतो. आणि म्हणून दररोज रेकी करावी लागते. प्रत्यक्षात परमेश्वरात ही रेकी आपण करतोय म्हणजे सकारात्मक विचार करतोय आणि सकारात्मक विचार एकदा का ब्रह्मांडाला पाठवला, तर ब्रह्मांडाकडे पास केला तर परमेश्वर आपल्याला सांगतो, "हो बाबा, तू चांगला आहेस, तू आरोग्यपूर्ण आहेस." त्यांनी सांगितलं ना एकदा, "तू आहेस चांगला." मग कशासाठी परत आपण विचार करायचा? पुन्हा रेकी करायची गरज आहे का? नाही. पण आपलंच मन आपल्याला सांगतं. आपलं मन असं म्हणतं, उद्या परत म्हणतो, "काय बाबा, किती आज चालले मी, माझे पाय दुखायला लागले. आज किती काम केलं, दमले बाबा." म्हणून पुन्हा सकारात्मक विचार आपण करायचा आहे आणि मग पुन्हा आपण आरोग्यपूर्णतेकडे वळायला सुरुवात करतो. म्हणजे खरं म्हणजे हा माझा मुद्दा मी पुन्हा-पुन्हा सांगतेय,
खरं तर सकारात्मक विचार हे रात्रंदिवस केले पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये करायचं आहे. माझा हा मोबाईल आहे, खूप चांगला आहे, छान चालतोय, असंही म्हणू शकता. माझा हा लॅपटॉप आहे, खूप छान आहे, चांगला चालतो. मी केलेला स्वयंपाक आपण अन्नपूर्णा स्तोत्र का म्हणतो? अन्नपूर्णा स्तोत्र जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा भावना काय असते? स्वयंपाक माता करते. मी माझे हात आहेत फक्त. तिखट-मीठ किती टाकायचे ती सांगते आणि तो स्वयंपाक सुंदरच होतो. जेव्हा आपले पूर्वीच्या ज्या आपल्या परंपरांनी काय सांगितलं, चुलीची पूजा करा, अग्नीची पूजा करा आणि नंतर स्वयंपाक करा. तर अशाच पद्धतीनं रात्रंदिवस म्हणजे पूर्वीचे तुम्ही जर आठवत असेल तुम्हाला किंवा आजी-आजोबांचा तुमचा सहवास मिळाला असेल तुम्हाला, तर आजी अगदी सकाळी उठल्यापासून सूर्याला नमस्कार करण्यापासून ते तुळशीला एक प्रदक्षिणा घालण्यापर्यंत, "तुळशी माते, असं, असं, असं. बघ बाई तूच बघून घे." मग किचनमध्ये आले, स्वयंपाकघरामध्ये आली, चुलीची पूजा पूर्वीच्या काळचे लोकं चुलीत पेटवत असत. अग्नीची पूजा केली. ते झालं देवघरामध्ये आले, देवाची पूजा केली. ते झालं जेवायला बसलो, अन्न अन्न जे आहे, अन्नाला नमस्कार केला. त्यानंतर काय केलं, की त्या अन्नामधला एक घास काढला, बाहेर ठेवला. पितरांची पूजा झाली, आपली पूजा झाली, ताटाची पूजा झाली, अन्नपूर्णेची झाली, देवाची झाली, पाण्याची झाली. हे सर्व पूर्वी होतं. आता आपल्याला आपण आपले व्याप वाढवून घेतलेले आहेत म्हणून आपल्याकडं रेग्युलर हे होत नाही. आणि म्हणजे जे स्तोत्र वगैरे जे आहेत आपण तितकेसे म्हणत नाहीत. भले तुम्ही संस्कृतमधले स्तोत्र म्हणा किंवा मराठी भाषेमध्ये चांगला विचार करा. हे माझे पाणी देवता, तुम्ही खूप शुद्ध आहात, चांगले आहात. माझ्या पोटामध्ये शुद्ध पाणी जात आहे. मी आरोग्यपूर्ण आहे. बास. नंतर सवय होऊन जाते आणि मग आपण तिथं आरोग्यपूर्ण होतो. परंतु समस्यांचा विचार आपल्याला करायचा नाहीये. रेकीचं तत्वज्ञानाच हे तत्वज्ञान नीट लक्षात ठेवायचंय.